गुड इव्हिनिंग. मी डॉक्टर रोहित भुजबळ. आज जी क्वार्टरली मीटअप झाली I3ची, त्याबद्दल मला भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. एक पहिली गोष्ट अलर्ट किती इम्पॉर्टंट आहे ते समजलं. एक्झिट स्ट्रॅटर्जी कळाली मला. विनाकारण आपण एक्झिट स्ट्रॅटर्जी घेतली नाही पाहिजे. मेंटरशिप कळाली. मेंटरशिपमध्ये कोच आणि मेंटॉर हे डिफरंट असतं. नंतर आपलं टॅलेंट प्लस एफर्ट घेतलं तर आपलं स्किल डेव्हलप होते. स्किल प्लस एफर्ट घेऊन आपण काम केलं तर आपलं अचिव्हमेंट होते. नंतर पर्पज आपला क्लिअर पाहिजे, ते गोष्टी कळाल्या. नंतर चेकलिस्ट, कोणतेही स्टडी करण्यासाठी चेकलिस्ट इम्पॉर्टंट असते. पहिलं तो पॅटर्न कसा आहे, त्याची एंट्री कसे आहे, एक्झिट स्ट्रॅटर्जी, स्टॉप लॉस, परत त्याचे रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, हे ॲक्शन घ्यायसाठी आपण चेक केलं पाहिजे. पहिली गोष्ट जी सरांनी आपल्याला एक्सेल शीट सांगितली, त्याच्यात की 5 क्वालिटी सांगितल्या, त्या खूप इम्पॉर्टंट वाटल्या मला. त्याच्यात म्हणजे आपण जे 5 क्वालिटी सांगितली की पहिली गोष्ट स्टॉप लॉस, आपल्याला स्टॉक घेतला आहे त्याचं माहीत आहे की नाही माहीत आहे, त्याचं टार्गेट माहीत आहे की नाही माहीत आहे, हा स्टॉक आपण जो घेतला आहे तो मनी मॅनेजमेंटनी घेतला आहे की नाही घेतला आहे, मी सर्व ही प्रोसेस फॉलो केली आहे की नाही, की हा जो स्टॉक घेतला आहे तो मी असंच रँडम घेतला आहे की दुसऱ्याच्या सांगण्यावरून घेतला आहे. हे जे आपल्याला तुम्ही क्रायटेरिया दिला, त्या क्रायटेरियानुसार मी माझा जो पोर्टफोलिओ चेक केला तर एका डिमॅट अकाउंटमध्ये माझे 8 स्टॉक फक्त सिस्टीमनुसारच होते आणि 20 स्टॉक माझे ह्या सिस्टीम फॉलो करत नव्हते. त्यामुळे माझा पोर्टफोलिओ कसा आहे, तर माझ्या पोर्टफोलिओला किती धोका निर्माण करतो हे मला समजले गेले. जी तुम्ही पोर्टफोलिओ सायकल सांगितली ती मला नवीन गोष्ट कळाली की एक पोर्टफोलिओ सायकल हे कंटिन्यू करायची प्रोसेस आहे. प्रॉफिट बुक करायची गोष्टी गरजेचं आहे. इथे भरपूर नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. थँक्यू.